महाराष्ट्राचं आणि अवघ्या देशाचं लक्ष असतं ते म्हणजे मुंबईत पार पडणाऱ्या दसरा मेळाव्याकडे. आणि आता नेहमीप्रमाणे मुंबईत 2 दसरा मेळावे पार पडत आहेत. एक छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर तर दुसरा गोरेगावच्या नेस्कोवरती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये पार पडणाऱ्या मेळाव्यामध्ये नेमकं काय असणार आहे आणि या मेळाव्यामध्ये ज्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष असतं ती म्हणजे शिवसेनेची तोफ मंत्री गुलाबराव पाटील. मुंबई महापालिका असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहे. आज दसऱ्याला विचारांचं सोनं नेमकं कुठं लुटलं जाईल? नाही बघा, या दसऱ्या मेळाव्याला एक वेगळं महत्त्व आहे. त्याच्यामध्ये निवडणुकांची झालर तर आहेच, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि शेतकरी असलेल्या अडचणीत या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता मला तरी असं वाटतं की आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांना त्यांच्या नेहमीच्या आम्ही वागण्यावरून बघतो आहे की त्यांनी निवडणुकीला महत्त्व द्या, पण त्याच्या पहिले शेतकऱ्याच्या अडचणीला महत्त्व द्या, असं आव्हान आमच्या शिवसैनिकांना, शिवसेनेच्या नेत्यांना मागच्या वेळेस केलं होतं. आणि माझा स्वतःचा असा अंदाज आहे की या सभेमध्ये ते हिंदुत्वाचा विचार तर मांडतीलच, निवडणुकींचा विषय मांडतील, पण त्याच्या पहिले जास्त ते जे संवेदनशील त्यांचा जो स्वभाव आहे तर शेतकऱ्यांचा विषयाला ते जास्त भर देतील असा माझा अंदाज आहे. दुसरीकडे हिंदुत्वाचा विषय तुम्ही काढलात. काल रात्री पुन्हा एकदा काँग्रेसने एक पोस्ट केलेली आहे ज्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा माफीवीर म्हणून पुन्हा एकदा उल्लेख करण्यात आलेला आहे. आज वर्षा गायकवाड यांना मी विचारलं असता ते म्हटले की राहुल गांधींकडे काहीतरी पुरावे असतील त्याच्यावरती त्यांनी स्टेटमेंट केलं असेल. त्यांच्या बाजूला ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर होते, त्यांनी मात्र कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हे बघा, आता त्यांच्याकडे काही मुद्देच राहिलेले नाही आहे. आज सगळ्या निवडणुकांचा विचार जर केला आणि महापालिकेची निवडणूक असेल किंवा विधानसभेच्या झालेल्या मागच्या निवडणुका असतील तर लोकांनी हा शिक्कामोर्तब केला आहे की जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा. त्यामुळे त्यांनी कितीही सावरकरांच्या बाबतीमध्ये विरुद्ध वल्गना केल्या तरी त्याचा परिणाम काहीच होणार नाही. आज फक्त आता त्यांच्याकडे हेच लोकांचे मनं विचलित करण्याचे मुद्दे जरी असले तरी शिवसेना एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून जो या मेळाव्यामध्ये आपला पवित्रा घेणार आहे तो हाच घेणार आहे की शिवसैनिक हा 80% समाजसेवा आणि 20% राजकारण याच्या आधारावर बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा शिवसैनिक आहे. त्यांनी ते काम करावं. पहिलं शेतकऱ्याला प्राधान्य द्यावं आणि मग निवडणुकीला प्राधान्य द्यावं. याच शेतकऱ्यांच्या मदतीवरतूनही राजकारण होताना पाहायला मिळालं. तुम्ही जे मदतीचे किट घेऊन गेले होते त्याच्यावरती केलेल्या जाहिरातीवरतून विरोधक सातत्याने टीका करतात. विशेषतः ठाकरे गट टार्गेट करतो तुम्हाला. नाही, त्यांनी कधी त्यांना कोणी वाटायला मना केलं नव्हतं. एखादा उत्साही कार्यकर्ता एखादी गोष्ट करतो आणि त्याच्यावर नेत्याचा फोटो टाकतो तर एकनाथ शिंदे साहेबांनी थोडं सांगितलं की याच्यावर माझा फोटो टाका म्हणून. असं काही नसते. एखादा बॅनर आपण छापतो, वरती आपल्या नेत्याचा फोटो टाकतो, याचा अर्थ असा थोडी असतो की नेता सांगतो माझा वरती फोटो टाक रे. तर एखाद्या उत्साही लोकांनी किंवा देणाऱ्या लोकांनी छापलं असेल तर दिलं तसंही आम्ही. तुम्ही काय दिलं ते सांगा. साधा तांदूळ तरी दिला का? तर संजय राऊत म्हणजे काय आहे, हे चाबी भरलेलं बावलं आहे. जितकी त्याला चाबी भरली जाते, मला तर त्यांना व्यसन लागलं आहे तुमच्या ह्या मोबाईल याचं. म्हणजे काही दिवसांनी त्यांच्या डोक्यावर परिणाम होणार आहे. जर तुम्ही जाणं बंद केलं तर त्यांना लाकडांचे हे तुमचे लोकशाही ABP माझा असे ठेवून द्यावं लागतील. म्हणजे उठल्यावर त्याला वाटायला पाहिजे की नाही इथे कोणतरी मीडियावाला आला आहे, म्हणजे व्यसनी झाला आहे, तो बेवडा झाला आहे या पत्रकारितेच्या माध्यमातून. त्यांच्यावरतीच एक शेवटचा प्रश्न घेतो. त्यांनी दावा केला होता की राज ठाकरे सुद्धा व्यासपीठावर पाहायला मिळू शकतात आणि कदाचित युतीची घोषणा होईल. मात्र आज ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिरच सांगतायत की अशी कुठलीही युती आज होणार नाहीये, राज ठाकरे या व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळणार नाहीयेत. नाही, त्यांचा हा व्यक्तिगत विषय आहे, त्याच्यामध्ये आपलं बोलणं उचित होणार नाही. राजसाहेबांनी काय निर्णय घ्यावा, त्यांचा युतीविषय काय व्हावा. आणि संजय राऊत कोण आहे? हा का लग्न जोडणारा भटजी आहे काय? काही सांगेल तर याचं काय ऐकायचं कोणी? तरी एकत्र आले तर दोन ठाकरे. दलिद्री माणूस आहे, यांनी ज्याचे ज्याचे काही संबंध जोडले ते तुटलेले आहे. त्यामुळे हा दुवाड माणूस आहे. या ऐराणीत जर सांगितलं हा दुवाड माणूस आहे. हा ज्याच्या राशीत गेला त्याचा सत्यानाश झाला असं समजून घ्या. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. त्यामुळे एकूणच आता युती तरी कुठे दिसत नाहीये, मात्र ते आले तरी काही फरक पडत नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मात्र आजच्या दसरा मेळाव्यामध्ये आपण भूमिका स्पष्ट करू. असं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.